ज्या माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, ज्या माऊलींनी भिंत चालवली, ज्या माऊलींनी स्त्रीचा पुरुष केला, ज्ञानेश्वरी केली, मोठं वाङ्मय आहे माऊलींचं, मी काही एवढं सांगू शकत नाही. मग अशा माऊलींना, माझा मुद्दा लक्षात घ्या बरं का जालिंदर महाराज, हो, अशा माऊलींना त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये एवढं दुःख वाट्याला येण्याचं कारण काय? नीट ऐकावं लागेल, हो, नीट लक्षात ठेवा. कारण सिद्धांत हा आहे. काय सिद्धांत आहे? जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मला थोडंसं वेगळं बोलायचं. माऊली जर असे आहेत, त्यांच्या एका ओवीच्या अभ्यासनाने किंवा अनुभवाने जर पाप ताप जातंय, प्रमाणे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. ज्ञानाचं जाऊ द्या हो, नुसतं माऊली माऊली म्हटलं, बरोबर आहे ना, तरी जन्म मरणाचे फेरे चुकतात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर, बरोबर आहे. मग अशा माऊलींच्या वाट्याला मला थोडक्यात महत्त्वाचं सांगायचं आहे. अशा माऊलींच्या वाट्याला दुःख काय यावं? पर ते दुःखही साधन आहे ना. त्याच्याकरता मी हे दुःखाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला सांगितले. दारिद्र्यतेचं दुःख संबंधच नाही. ऐश्वर्या जायचे द्वारी, मुद्दा लक्षात घ्या, दारिद्र्यतेच्या दुःखाचा संबंधच येत नाही. पापाच्या दुःखाचा सुद्धा संबंध येत नाही. कोणतं पाप आहे? कसलं पाप आहे? त्यांच्या नामस्मरणाने आपलं पाप जाते. कसलं पाप आहे? तो काय म्हणे, पापे, हा, मी काय बोलतोय लक्षात घ्या बरं. असे माऊली, काय दुःख आलं, कोणता विक्षेप त्यांच्या जीवनामध्ये आला, काय दुःख येण्याचं कारण आहे, हा प्रश्न आहे ना.